श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी गोपीचंद पडळकर। सांगली जिल्ह्याला मोठी संधी, पण मंत्रिपदाची प्रतीक्षा कायम। विधानसभा निवडणुकीनंतरच्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्याने चर्चा। संघटनात्मक पातळीवर मोठी जबाबदारी, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा मात्र उंचावल्या। बातमी आहे जतमधील सांगली जिल्ह्याची। सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघाचे तरुण तडफदार आमदार गोपीचंद पडळकर यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली आहे। महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यकारिणी जाहीर करताना सर्वप्रथम पडळकर यांना स्थान देण्यात आल्याने सांगली जिल्ह्याला संघटनात्मक पातळीवर मोठी संधी मिळाल्याचे मानले जात आहे। जत विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना आक्रमक भाषाशैली, ठाम भूमिका आणि राज्यभर वाढलेला जनसंपर्क यामुळे पडळकर यांनी स्वतःची स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली आहे। विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात आक्रमक नेतृत्व म्हणून त्यांची प्रतिमा अधिक बळकट झाली। मात्र विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची वर्णी लागली नसल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये चर्चेला उधाण आलेलं आहे। मंत्रिपदाची अपेक्षा व्यक्त करणाऱ्या कार्यकर्त्यांना संघटनात्मक पदावर समाधान मानावे लागणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे पडळकर यांना भविष्यात मंत्रिमंडळात स्थान मिळेल का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे। पक्षात अनेक ज्येष्ठ नेते असतानाही चर्चेच्या केंद्रस्थानी पडळकर यांचेच नाव असल्याचं चित्र आहे। भाजप प्रदेश उपाध्यक्ष पदाच्या माध्यमातून सांगली जिल्ह्याला आणि विशेषतः जत मतदारसंघाला संघटनात्मक पातळीवर मोठे प्रतिनिधित्व मिळाले असले तरीही मंत्रिपदाबाबतच्या अपेक्षा अद्याप कायम असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे। भारतीय जनता पार्टी पदाधिकारी म्हणून, प्रदेश पदाधिकारी म्हणून, उपाध्यक्ष म्हणून अतुल कासेकर, श्रीमती भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्याय, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्य बापू देशमुख, श्रीमती प्रिया शिंदे, श्री सुजय विखे पाटील, श्रीमती अर्चना पाटील चाकूरकर ही 12 जणांची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात येते। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।